Good morning, friends. My name is Professor Avinash Chavan, the Director of Samarth English Classes, Hausa, District Latur. Today we are going to learn the poem Basket Full of Moonlight, the 10th class poem 1.3, which is written by Sunil Sharma. ही जी कविता आहे सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे आणि ही डोगरी भाषेतील कविता आहे. डोगरी भाषेतील कविता सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेट केलेली आहे आणि या कवितेमध्ये इन दिस पोएम द लिटल बॉय एक्सप्रेस हिज फिलिंग्स अबाउट हिज फादर. वडिलांबद्दलच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. वडिलांबद्दलच्या ज्या इमोशन्स आहेत ते कवितेच्या माध्यमातून इथं व्यक्त केलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. खूप सुंदर आणि भावनिक अशी कविता आहे. पहा, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बास्केट फुल म्हणजे टोपलीभर. एक टोपली असेल, दोन टोपली असेल. बास्केट फुल म्हणजे टोपलीभर. टोपलीभर चंद्रप्रकाश म्हणजे तो मुलगा चंद्रप्रकाश मागवतोय, चंद्रप्रकाश घेण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी तो मुलगा जो आहे तो रिक्वेस्ट करतोय त्या चंद्राला. मून, मून म्हणजे चंद्र. तो म्हणतो, ओ मून, ए चंद्रा, गिव्ह मी, मला दे, मूनलाइट, चंद्रप्रकाश. तो म्हणतो की ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल म्हणजे एक टोपली भरून दे किंवा 2 टोपलं भरून दे, मला तू चंद्रप्रकाश दे. आता त्या मुलाच्या ज्या केविलवाणी भावना आहे, ऍक्च्युली चंद्रप्रकाश आपल्याला मिळत नाही, परंतु त्याचा हा जो समज आहे की चंद्रप्रकाश त्याला हवा आहे. बघा, तो म्हणतो बास्केट फुल और 2 बास्केट फुल. एक ह्या चंद्राला म्हणतो, ओ मून. हा जे आहे हा मून आहे, चंद्र. या चंद्राला हा जो बॉय आहे हा रिक्वेस्ट करतोय की ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल और 2 बास्केट फुल मूनलाइट विथ सीड्स ऑफ मूनलाइट. विथ सीड्स, बियांनी भरलेलं. हे जे टोपलं आहे त्या टोपल्यामध्ये चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत आणि बियाने भरलेलं हे जे आहे हे चंद्रप्रकाश आहे. आणि मी काय करणार आहे या चंद्रप्रकाशाला, काय करणार आहे? फ्रॉम द सिटी टू माय विलेज. शहरापासून माझ्या गावाकडे. किंवा बघा, हा जो आहे समजा आपण हा विलेज आणि हा सिटी. हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती मला हा प्रकाश पेरायचा आहे. म्हणजे तो म्हणतो कवी, तो मुलगा म्हणतो की मला जो आहे हा चंद्रप्रकाश काय करायचा आहे? पेरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, हे चंद्रप्रकाशाचे खांब किंवा त्याला चंद्रप्रकाश हा पेरायचा आहे. म्हणजे जेणेकरून रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्याला हे चंद्रप्रकाश पेरायचे आहेत. जेणेकरून ही चंद्रप्रकाश पेरले की काय होणार आहे? या ठिकाणी चंद्राचा प्रकाश पडणार आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पाथ, दिस इज द पाथ. पाथ म्हणजे रस्ता. या रस्त्यावरती मला चंद्रप्रकाश पेरायचा आहे. आणि आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. छोटे छोटे चंद्राचे प्रकाश मला सो, SOW, सो म्हणजे पेरणे. आपण शेतामध्ये गहू, ज्वारी, हरभरा जी पेरतो ती मला पेरायचे. म्हणजे हे इथं पेरलो, या ठिकाणी पुष्कळ असे काय लागतील? चंद्रप्रकाश येतील आणि खूप मोठा प्रकाश या ठिकाणी पडेल आणि ह्या रस्त्यावरती हा जो आहे हा प्रकाश पडणार आहे. द होल विलेज, संपूर्ण गाव. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझं संपूर्ण गाव काय करते? दररोज शहरामध्ये कामासाठी जाते. आणि फक्त माझ्या गावामध्ये ह्या भौतिक सुविधा नाहीत. माझ्या गावामध्ये ह्या सुविधा नाहीत, आधुनिक सुविधा नाहीत. त्यासाठी मला प्रथम या ठिकाणी हे पेरायचं आहे. म्हणून तो त्या चंद्राला विनवणी करतो, बास्केट फुल और 2 बास्केट फुल मला चंद्रप्रकाश दे.